मनसुख हिरेन यांच्या हत्येसंबंधी संपूर्ण माहिती अनिल देशमुख यांच्याकडे होती, परंतु त्यांनी ती दडवून ठेवली। सभागृहात सुद्धा कोणतीही माहिती द्यायला ते तयार नव्हते। म्हणून या संपूर्ण मनसुख हिरेन हत्ये प्रकरणी अनिल देशमुख यांची चौकशी करावी, अशा प्रकारची आमची मागणी आहे। काय माहिती होती? कशी हत्या झाली होती? त्याच्यात पोलीस अधिकाऱ्यांना माजी असतील आजी असतील त्यांना अटक करण्यात या त्यावेळेला त्यांच्याकडे या प्रकरणाची इत्यंभूत माहिती होती, परंतु ती जाणीवपूर्वक दडवून ठेवली। इव्हन सभागृहात सातत्यानं वरच्या खालच्या सभागृहात आम्ही आग्रह केला, परंतु ते कोणतीच माहिती देऊ शकले नाही। त्याचं गौडबंगाल काय, आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत असताना अनिल देशमुख यांची सखोल चौकशी करावी, म्हणजे या संदर्भातली सत्यस्थिती उघड होईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चक्रव्यूहमध्ये अडकलेले आहेत, त्यांना कोण महाराष्ट्रामध्ये सिरियस घेत नाही असं प्रकारचं वक्तव्य आहे, ते संजय राऊत यांनी आज पुन्हा केलेलं आहे। कसं पाहताय? संजय राऊत वेडसर झालेले आहेत। अरे त्यांची दखल घ्यायची नाही तर सकाळ दुपार संध्याकाळ संजय राऊत देवेंद्रजींवर बोलत असता। एकीकडे बॉयची दखल घ्यायची नाही बोलायचं, आणि दुसरीकडे त्यांच्याशिवाय तुमचं वाक्य पूर्ण होत नाही। आज महाराष्ट्रात सर्वाधिक नेते जर कोणावर बोलत असतील तर ते देवेंद्रजींवर बोलतात। आज महाराष्ट्रात सर्वाधिक दखल कोण घेत असेल तर ती देवेंद्रजींची घेतली जाते, कारण सगळ्यांना भीती, राजकीय भीती ही देवेंद्र फडणवीसांची आहे। म्हणून चौफेर त्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु अशा प्रकारच्या सगळ्यांना पुरून उरण्याची क्षमता आणि ताकद देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे। आम्ही सारे त्यांच्या सोबत आहोत, त्याच्यामुळे दखल तुम्ही घेण्याची आवश्यकता नाही। महाराष्ट्रातील जनता देवेंद्रजींची चांगल्या अर्थानं दखल घेते, त्यांचे आशीर्वाद त्यांच्या मागे उभे आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। नाही, मला वाटतं हे लहान मुलांसारखं कच्चा लिंबू गोट्या ह्या त्या हे मला वाटतं शोभणार नाही। आता राज्यसभेत मला वाटतं 5वी 6वी टर्म खासदार आहेत, जरा शोभेचा खासदाराला काहीतरी बोला। कच्चा लिंबू, मोठा लिंबू, छोटा लिंबू, नाक्यावरची अशी टपोरी लोक पण अशी बोलत नाहीत। त्याच्यामुळे त्यांची संपादक त्यांना कुणी केलं, पत्रकार कसे झाले, किंवा त्या योग्यतेचे आहेत का, या संशोधनाची मागणी करावी लागेल। सर, अजित पवार गटाची सन्मान यात्रा सुरू होणार आहे आणि या यात्रेसाठी पोस्टर तयार केले गेले आणि त्यावरती लाडकी बहीण योजनेचा उल्लेख आहे, मात्र मुख्यमंत्री हा शब्द जो आहे तो वगळलेला आहे। वारंवार अजित पवार गटाकडून फक्त लाडकी बहीण योजना असाच उल्लेख केला जातो, कुठेतरी मुख्यमंत्री हा शब्द त्यांच्या अजिबात नाही। मुख्यमंत्री त्यांच्या पोस्टरवर नसले तरी त्यांच्या मनात आहेत। आम्ही तिन्ही पक्ष एकमेकांसोबत आहोत। पोस्टरवर काय असलं नसलं म्हणजे आमच्यात वितुष्ट काय आहे असं मानायचं कारण नाही। अशा छोट्या मोठ्या कुठल्या कारणांवरून आमच्यात कुठल्याही प्रकारचं वितुष्ट येणार नाही। आमची महायुती अभेद्य आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महायुतीसाठी एक आम्हाला खूप दिलासा देणारी, जनता जनार्दनाचा महिलांचा आशीर्वाद देणारी आहे। आणि त्याच्यामुळे पोस्टरवर काय आहे यापेक्षा माझ्या महिला भगिनींच्या मनात काय आहे त्यांचा आशीर्वाद आणि सहकार्य आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। प्रकाश आंबेडकर सकाळी म्हणाले की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे, कसं पाहता या वक्तव्याला? नाही, मला वाटतं खरी शिवसेना जी होती ती एकनाथरावजी शिंदे साहेबांसोबत कायदेशीररित्या आलेली आहे। मेजॉरिटीचे आमदार आलेत, मेजॉरिटी पदाधिकारी आले, एवढंच नव्हे तर पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्हही आलं आहे, आणि त्याच्यामुळे कायदेशीर दृष्टीनं त्या ठिकाणी शिवसेना ही एकनाथरावजी शिंदेंकडेच आहे हे प्रकाश आंबेडकरांचं मत त्या ठिकाणी योग्य आहे। आणि ते विधिज्ञ आहेत, ते कायद्याच्या दृष्टीने बोलत असतात, आणि त्याच्यामुळे शिंदेंचीच शिवसेना आहे हे खरं आहे। आमदार जे आहेत ते जाहीर केलेले आहेत विधानसभेसाठी, बाळा नांदगावकर आणि दिलीप धोत्रे यांचं नाव जे आहे ते जाहीर केलंय। कशा प्रकारे बघताय, जर का ते उभे राहणार असेल पंढरपूरमधून आणि शिर्डीमधून, तर कुठंतरी महायुतीमध्ये
तुम्ही सामावून घेणार आहात का, किंवा बोलणी होणार आहे का, किंवा नंतर काय एकूण भाष्य होईल? हे बघा, त्यांचा पक्ष आहे, त्यांनी कुठले उमेदवार कोणाला जाहीर करायचे हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. महायुतीचा विषय होईल त्यावेळेला घटक पक्ष म्हणून जे महायुतीत असतील त्यांच्याशी चर्चा होईल जागा वाटपाची, आणि त्यानुसार कोण कुठे उभं राहिले ठरेल. अजून महायुतीच्या आमच्या जागा वाटप अंतिम झालेल्या नाहीत, कोणी कुठे लढायचं आहे अंतिम झालेलं नाही. त्याच्यामुळे आमच्यासाठी या दोन्ही विषयाचा अर्थार्थी संबंध नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या दारानं गुंडे पळवले. मला वाटतं आता जरांगे थोडे संभ्रमित झालेले दिसत आहेत, कारण आता महाराष्ट्रातून त्यांना जो काही मराठा समाजाचा जनाधार होता तो पूर्णपणे आता कमी होताना दिसतोय. याचं कारण त्यांची भूमिका संपलेली आहे. त्यांनी आता जाहीर राजकीय भूमिका घेतली. त्याच्यामुळं मराठा आरक्षण किंवा मराठ्यांचे प्रश्न हा विषय त्यांच्या लेखी त्या ठिकाणी संपलेला आहे. आणि त्याच्यामुळं गेले महिनाभर बघा ते मराठा आरक्षणासंदर्भात काय बोलत नाहीत, मराठ्यांच्या प्रश्नासंदर्भात काय त्या ठिकाणी बोलत नाहीत. ते केवळ कोणाला पाडायचं, कोणाला निवडून आणायचं, ह्याची जिरवायची का त्याची जिरवायची, कुठे कोण उभं राहणार, 288 लढणार की किती लढणार. आणि पूर्णपणे त्यांनी महाविकास आघाडीची जी आमचे कालच बोललेत बाळा भेगडे किंवा नितेश राणे, ती सुपारी घेतल्यासारखं राजकीय काम त्यांचं सुरू आहे. आणि त्याच्यामुळे एक तर त्यांनी तुतारी थेट हातात घेऊन वाजवावी की स्वतः पक्ष म्हणून लढवायचं ते लढवणार आहेत. आता मराठा समाजाची सहानुभूती मिळवण्यासाठी, मराठा समाजाचं पाठबळ मिळवण्यासाठी आता आमच्या प्रश्नांवर राजकारण करू नका. मराठा समाजाला समजून आलंय की तुमची ही सगळी जी काय भूमिका होती ती तुम्हाला भविष्यात राजकीय महत्त्वाकांक्षा होत्या, त्याच्यासाठी तुम्हाला प्लॅटफॉर्म तयार करायचं होतं. आणि तो आधार आमच्या भोळ्या बाबड्या मराठा समाजांच्या भावनांचा घेतलात. मराठा समाजांच्या भावनांचा चक्काचूर जरांगे आपण केलेला आहात. त्याची किंमत मराठा समाज तुम्हाला मोजवावी, चुकवावी लागेल. महाराष्ट्राचं मणिपूर होऊ नये याची काळजी पवारांनी घ्यावी असं पुन्हा एकदा राज ठाकरे म्हणतात. कशा प्रकारे बघता आहे एकूण सगळं हे राज्य राजकारण? एखादा प्रसंग किंवा गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा करायला लावणारा किंवा त्या गुन्ह्याच्या मागे असणारा माणूस फार महत्त्वाचा असतो. आता जर त्या ठिकाणी मणिपूरची घटना होईल असं कोणाला वाटत असेल आणि त्या संदर्भात जर त्यांची भूमिका असेल आणि कळत नकळत हातभार लागणार असेल तर त्यांच्यापासून सावध झालं पाहिजे. हे राज ठाकरेंचं म्हणणं अत्यंत त्या ठिकाणी योग्य आहे, संयुक्तिक आहे. त्यांची भूमिका राजसाहेबांची योग्य आहे. समरजित सिंग घाटगे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून विधानसभेसाठी ऑफर जाते. कसं पाहता की भाजपचे ते आमदार आहेत हसन मुश्रीफ यांच्या विरोधात त्यांना उभं करण्याची एकंदरीत तयारी सुरू? नाही, एकदा निवडणुकीची डमरी वाजवायला लागली की त्या ठिकाणी कोण कोणाला बोलवत असतं, कोण कोणाकडे जात असतं. आता मला खात्री आहे की समरजित सिंग घाटगे आमचे निष्ठावंत अशा प्रकारचे कार्यकर्ते आहेत. ते कितीही त्या ठिकाणी खुणावलं पवारसाहेबांनी त्याला त्या ठिकाणी दाद देतील असं मला वाटत नाही. शिंदे आणि पवारांची जेव्हा भेट झाली तेव्हा अडाणींचे अधिकारी उपस्थित होते आणि याच्यावर ठाकरे गटाचे नेते आहेत ते प्रश्न उपस्थित करतात. नेमकी काय चर्चा झाली ही उघड करावी असं ते म्हणतात. मला वाटतं या संदर्भात आता उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी. एका बाजूला पवारसाहेबांच्या मांडीला मांडी लावून बसायचं, दुसऱ्या बाजूला पवारसाहेबांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करायचा. त्याच्यामुळे नेमकी तुमची काय भूमिका आहे सांगा ना. जर पवारसाहेब अडाणीसाठी त्या ठिकाणी गेले असतील तर तुमची भूमिका पवारसाहेबांच्या तुमच्या महाविकास आघाडी संदर्भात काय आहे हे राज्यातल्या जनतेला कळू द्या. नाहीतर तुमचं दाखवायची भूमिका वेगळी, पडद्यामागे हात मिळवणी वेगळी. त्यामुळे स्वार्थी भावनेनं भूमिका घेऊ नका.
जे काय आहे ते स्पष्टपणे पारदर्शकपणे महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडावं आणि उद्धव ठाकरे साहेबांना आव्हान आहे, सांगणं आहे की तुम्ही या संदर्भात स्पष्ट भूमिका मांडा। सर, वक्फ बोर्ड के रिलेटेड सेंट्रल गवर्नमेंट अमेंडमेंट्स लाने की बात कर रही है, उनका स्पेशल स्टेटस जो है वो भी चैलेंज हो सकता है। उद्धव ठाकरे गट के जो नेता है वो कह रहे हैं कि माइनॉरिटीज ने उनको वोट नहीं दिया है इन इलेक्शंस में, इसलिए ये रिटर्न गिफ्ट है उनकी। अभी इसका अर्थ ऐसा समझने का माइनॉरिटी ने उद्धव ठाकरे का झंडा कंधे पे लिया, उद्धव ठाकरे जी ने उनका हरा झंडा कंधे पे लिया, इसके लिए उद्धव ठाकरे उनकी आज बाजू ले रहे। तो मुझे लगता है वक्फ बोर्ड में अनेक सारी चीज़ें हैं कि वह कानूनन उधर गलत हो रही है, तो इसको कोई अटकाव लाने की आवश्यकता है। इसलिए जो लोगों के हित में, पब्लिक के हित में जो कानूनन बदलाव की आवश्यकता रहेगी वह लाएंगे, वह अच्छा ही रहेगा, उसमें कोई बुरा मानने का कारण नहीं, उसकी राजनीति करने की आवश्यकता नहीं। और उद्धव ठाकरे अभी किसका झंडा कंधे पे ले रहा है ये वो इसी बहाने से लोगों के सामने आ रहे हैं। उप मुख्यमंत्री अजित पवार अपनी स्वायत्त यात्रा शुरू कर रहे हैं। महाराष्ट्र का नीतीश कुमार बनने की उनकी प्लानिंग के किंग मेकर रिजल्ट के बाद होंगे, सरकार उनके बिना नहीं बन पाए। अजित पवार स्वायत्त यात्रा निकाल रहे हैं, कहीं ना कहीं ज़्यादा सीटें हासिल करना के आने वाली मुझे लगता है हर पार्टी को अपना ज़्यादा सीट लाना ये उनका उद्देश्य रहता ही है। तो अजित पवार भी एक राजनीतिक नेता है, उनके ज़्यादा से ज़्यादा विधायक आए, इसके लिए प्रयास करना कोई भी गलत नहीं है। हर पार्टी अपना प्रयास करती है और इसलिए अजित दादा अगर ज़्यादा आमदार लाके और बड़ा नेता बनना चाहते हैं तो उसको हम शुभकामनाएं देना चाहिए। हमारा सहयोगी पार्टी का नेता बढ़ता होएगा, उसके विधायक बढ़ते होएंगे तो हमें दुख होने का कारण नहीं। हम क्या महाविकास आघाड़ी के सरीके एक दूसरे के साथी नहीं है। अनिल देशमुख ने कहा है कि सचिन वाजे का इंटरव्यू लेने से बेटर है चांदीवाल कमीशन की जो रिपोर्ट है सामने लानी चाहिए, दूध का दूध पानी का पानी हो जाए। नहीं, सब सामने आना चाहिए। मेरी आज मांग है मनसुख हिरेन की जो हत्या हुई उसकी पूरी मालूमात अनिल देशमुख को थी। यह सब जानकारी अनिल देशमुख ने छुपा के रखी। इवन विधिमंडल के सभागृह में यह इंफॉर्मेशन वह दे नहीं पाए, जानबूझकर उन्होंने दी नहीं। तो हमें आपकी माध्यम से हमारी मांग है कि मनसुख हिरेन हत्या के बारे में अनिल देशमुख की भी इंक्वायरी करे, इसी तरह की हमारी मांग है। सांगितलं दुसरा एक असा प्रश्न आहे की राज ठाकरे असे म्हणाले की लोकसभेमध्ये जो आहे तो भाजपला मी पाठिंबा दिला होता, विधानसभेत मी जे आहे ते दिली होती। नाही, बरोबरच त्यांचं म्हणणं आहे ना, त्यांच्या म्हणण्यात काय चुकीचं। त्याच वेळेला त्यांनी सांगितलं होतं माझा पाठिंबा पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आहे। आता त्यांनी स्वतंत्र जागा लढवण्याचं जाहीर केलंय। अजून महायुतीचं अंतिम त्या ठिकाणी काही ठरलेलं नाही, त्याच्यामुळे आत्ता त्याच्यावर सगळं काही पॅक झालं। आता राज ठाकरे साहेब आणि महायुती एकत्रच येणार नाही किंवा काही बोलणी चालू नाहीतच, होणारच नाहीत असं काही मानायचं कारण नाही। त्यांचा पक्ष आहे, त्यांच्या पक्षाला उभारी देण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी 250-250 जागांची चाचपणी केली आहे। त्या दृष्टीने ते तयारी करतायत आणि होय ते खरं आहे की त्यांनी त्याच वेळेला सांगितलं होतं की विधानसभेला त्या ठिकाणी मी महायुतीत असेनच, हे काही नक्की नव्हतं आणि ते खरं आहे। परंतु याचा अर्थ नसतीलच असंही नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।